तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण काल झालेला जिल्हा न्यायालय भरतीचा जीके क्वेश्चन्स जे आलेले होते ते कव्हर करणार आहोत पेपरमधील, आणि त्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी एक आहे, आणि ती म्हणजे या ठिकाणी पाहून घ्या की आपली जी आहे एक बॅच लॉन्च होणार आहे। बॅचचे नाव आहे कब्जा बॅच, जी की आपल्याला विद्यार्थ्यांनो जिल्हा न्यायालय भरती 2024 जी की 11,000 पदासाठी निघणार आहे। यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ही बॅच आहे विद्यार्थ्यांनो। आपल्याला काय करायचं आहे, या बॅचमध्ये आपल्याला जर इंटरेस्टेड आहात एनरोल करण्यामध्ये तर नक्कीच करायचं आहे, कारण ही जी बॅच आहे ती खूप महत्त्वाची राहणार आहे आपल्याला, जी जिल्हा न्यायालय 11,000 प्लस जी पद भरती निघणार आहे त्यासाठी। आणि या बॅचेची जी किंमत आहे या ठिकाणी पाहू शकता की 999 एवढी ठेवलेली आहे। आता काही जणांना ही किंमत थोडीशी जास्त वाटू शकते, त्यांचे उत्तर मी आपल्याला देणार आहे थोड्याच वेळात। दुसरी एक बॅच आहे विद्यार्थ्यांनो, ती कोणासाठी आहे तर ती आहे या ठिकाणी जे ही पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही कोणती जिंदगी नावाची एक बॅच आहे। या ठिकाणी पाहून घ्या की मी एक स्लोगन लिहिलेला है कि खेल समझो जिंदगी संभल जाएगी, इस तरीके से मैंने लिख दिया है। और यहाँ पर देखो दोस्तों ये जो माफ करा पोलीस भरती 2024 साठी 17,000 प्लस जागांची जी भरती निघणार आहे थोड्या दिवसांमध्ये, आणि त्यासाठी अतिशय महत्त्वाची आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे जिंदगी बॅच। आणि या बॅचला जॉईन करण्यासाठी विद्यार्थ्यांनो आपल्याला काय करायचं आहे, त्यापूर्वी प्राइस पाहून घ्या की 1,499 एवढी प्राइस आहे। मला खूपच माहीत आहे की आपल्याला वाटत असेल की प्राइस खूप जास्त आहे, कारण या बॅचेसमध्ये आपल्याला मराठी ग्रामर शिकवणारे अलग टीचर असतील, शिक्षक असतील, इंग्रजी ग्रामर शिकवण्यासाठी अलगच टीचर असतील, त्यानंतर करंट अफेअर्स शिकवण्यासाठी अलग असतील, आणि जी के इतरही शिकवण्यासाठी अलगच शिक्षक असतील। म्हणजेच 4-5 शिक्षकाची आपण टीम तयार करणार आहोत, आणि ती परिपूर्ण अभ्यास आपल्याकडून करून घेणार आहे। पोलीस भरती तसेच जिल्हा न्यायालयाची जी बॅच दाखवली ती अलग राहील, ही अलग राहील। याला ज्यांना जॉईन व्हायचं याला होऊ शकता, त्या बॅचला ज्यांना जॉईन व्हायचे ते त्यांना होऊ शकतात। विद्यार्थ्यांनो सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे। प्रश्न या ठिकाणी पाहून घ्या की काय येईल आपल्यासमोर, की प्रश्न असा आहे, गंगा नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। नदी आहे या ठिकाणी गंगा ही नदी, या नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे। ऑप्शन्समध्ये आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो एक आहे पटना, दुसरी आहे काशी, तिसरी प्रयाग किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य राहणार आहे। प्रयाग, काशी, पटना हे सर्व शहरे जे आहे गंगा नदीच्या काठावर वसलेले आपल्याला दिसून येतात। घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहणार आहे। प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर की या ठिकाणी दह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश होतो, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। जे दुधापासून तयार झालेली दही असते यामध्ये कोणते ॲसिड असते, कोणत्या आम्लाचा समावेश असतो। या ठिकाणी पर्यायामध्ये आहे सायट्रिक, लॅक्टिक, हायड्रोक्लोरिक किंवा एस्कॉर्बिक। तर ऑप्शन्स क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो। लॅक्टिक आम्लाचा जो समावेश आहे या ठिकाणी दह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळत असतो। पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय राहील। प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर की बास्केटबॉलसाठी सर्वात पहिला अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे। खेळ आहे बास्केटबॉलसाठी सर्वात पहिला अर्जुन पुरस्कार। ऑप्शन्समध्ये आहेत अब्बास मुतनसीर, कृष्णदास किंवा नंदू नाटेकर किंवा गुरुबचन रंधावा। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। अब्बास मुंतसीर यांना जे आहे सर्वात पहिला बास्केटबॉलसाठी अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे। घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते। प्रश्न या ठिकाणी असा आहे की घनदाट हा जो शब्द आहे विद्यार्थ्यांनो, या शब्दाचा विरुद्ध अर्थी आपल्याला शब्द ओळखायचा आहे। व्याकरणचा आहे, मराठी व्याकरणचा, तर शब्द आहे घनदाट। तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहेत ओलावा, विरळ, गार किंवा मित्तल। तर ऑप्शन्स क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। विरळ हा जो शब्द आहे घनदाट या शब्दाचा समानार्थी असलेला एक शब्द आपल्याला पाहावयास मिळतो। घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे। या ठिकाणी भारत व श्रीलंका मित्रशक्ती युद्ध सराव 2023 जो आहे तो कोणत्या ठिकाणी पार पडलेला आहे ते विचारलेलं आहे। कोणता? भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान। ऑप्शन्समध्ये आहे मुंबई, पुणे, नाशिक किंवा नागपूर। तर ऑप्शन्स क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। पुणे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जो आहे भारत श्रीलंका मित्रशक्ती जो सराव आहे तो पार पडलेला आहे। आता पुण्यातील कोणत्या ठिकाणी जर विचारलं आपल्याला तर तो पडलेला आहे औंध या ठिकाणी पार पडलेला आहे विद्यार्थ्यांनो। घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर पाहूया। प्रश्न असा आहे,
ऋग्वेदामध्ये रुद्राक्षाचा किती वेळेस उल्लेख करण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे। जे ऋग्वेद आहे या ऋग्वेदामध्ये रुद्राक्षाचा किती वेळेस उल्लेख आहे? ऑप्शन्समध्ये आहेत 10 वेळा, 9 वेळा, 11 वेळा किंवा 12 वेळा। ऑप्शन्स क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो। एकूण 11 वेळा जे आहे आपल्या समोर या ठिकाणी पाहाव्यास मिळतो ऋग्वेदामध्ये रुद्राक्षाचा वर्णन झालेला किंवा उल्लेख झालेला। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न असा आहे, तापी नदीचा जो उगम आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला विचारलेला आहे की कुठून झालेला आहे ते? नदी आहे तापी। ऑप्शन्समध्ये काय आहेत या ठिकाणी? मुलताई जवळ, प्रयागराज किंवा पुरी किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। मुलताई जवळ जो आहे या ठिकाणी कोणत्या? तापी या नदीचा उगम झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो, मुलताई जवळ। आता हे मुलताई जे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये येईल विद्यार्थ्यांनो? तर या ठिकाणी पाहून घ्या की आपल्यासमोर तो जो जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला पाहावयास मिळतो बैतूल नावाचा जिल्हा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो विद्यार्थ्यांनो। या जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेमध्ये जे आहे आपल्याला या ठिकाणी काय? तापी नदीचा उगम झालेले या ठिकाणी मुलताई जवळ जे आहे ते आपल्याला मुलताई ठिकाण आपल्याला पाहावयास मिळत असते। घेऊया आपल्यासमोर पुढचा प्रश्न काय राहील ते। प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की बालविवाह प्रतिबंध कायदा कधी मंजूर करण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे। जो बालविवाह प्रतिबंधक कायदा होता तो कोणत्या वर्षी मंजूर झालेला आहे? ऑप्शन्समध्ये आपल्यासमोर या ठिकाणी 28 सप्टेंबर 1924 आहे, 28 सप्टेंबर 1922, 1930 किंवा 1929। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहील 4 मध्ये काय आहे पाहून घ्या की 28 सप्टेंबर 1929 या वर्षी या दिवशी बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे तो या ठिकाणी मंजूर झालेला आहे। आणि या कायद्यानुसार जे वय आहे मुलीचे जर वय पाहिले या कायद्यानुसार विद्यार्थ्यांना ते 14 वर्ष लग्नासाठी केलेले होते आणि मुलाचे जे पाहिले तर हे 18 वर्ष या ठिकाणी करण्यात आलेले होते मुलांसाठीचे वय बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार। घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहणार आहे। प्रश्न या ठिकाणी असा आहे की संताल आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झालेले होते ते विचारलेलं आहे। आंदोलनाचं नाव आहे संताल। हे आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झालेले होते? तर ऑप्शन्समध्ये आहे 1850, 1855, 1860 किंवा 1870। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना 2 या ठिकाणी योग्य आहे। 1855 या वर्षी सुरू झालेले होते संताल आंदोलन आणि संपले कधी? तर 1851 या वर्षी हे आंदोलन संपलेले आपल्याला पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी पाहूया आपल्यासमोर काय आहे। सिंधू आणि गंगा नद्यांच्या पाण्याच्या विभाजनावर कोणते शहर बसलेले आहे? नद्या 2 आहेत, सिंधू 1 आहे आणि गंगा ही दुसरी नदी आहे आणि या नद्यांच्या पाण्याच्या विभाजनावर कोणते शहर बसलेले आहे? प्रश्न असा आहे। ऑप्शन्समध्ये आहे लुधियाना, जयपूर, अंबाला किंवा अमृतसर। ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। अंबाला हे जे शहर आहे सिंधू तसेच गंगा या 2 नद्यांच्या पाण्याच्या विभाजनावर स्थित असलेले पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। असा आहे प्रश्न विद्यार्थ्यांनो की अंदमान बेटावरील जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी पर्यायापैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे। ठिकाण आहे अंदमान बेटावरील। तर ऑप्शन्समध्ये आहेत बॅरेन, या ठिकाणी हा तो वाचून घ्या तुम्ही स्वतः, आणि तिसरा आहे एना किंवा केमरून। तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। बॅरेन हा जो जिवंत ज्वालामुखी आहे आपल्याला कुठे? अंदमान बेटावर पाहावयास मिळणारा एक ज्वालामुखी आहे। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न असा आहे, राज्याचा प्रमुख व्यक्ती खालीलपैकी कोणता असतो ते आपल्याला विचारलेलं आहे। प्रमुख व्यक्ती आपल्याला या ठिकाणी पर्यायामधून विचारलेलं आहे। पर्यायामध्ये काय आहेत विद्यार्थ्यांनो? प्रमुख व्यक्ती विचारलेला आहे स्पेशली राज्याचा। तर ऑप्शन्समध्ये आहेत राष्ट्रपती, मुख्यमंत्री, वनमंत्री किंवा राज्यपाल। तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। राज्यपाल हा जो व्यक्ती आहे या ठिकाणी राज्याचा प्रमुख असलेला व्यक्ती आपल्याला पाहावयास मिळतो। तसेच राज्याचा प्रथम व्यक्ती कोण असतो? तर प्रथम व्यक्ती देखील राज्यपाल हाच व्यक्ती आपल्याला असलेला दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर। प्रश्न या ठिकाणी असा आहे, प्लासीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब कोणत्या व्यक्तीला बनवण्यात आलेले होते? जी प्लासीची लढाई झालेली होती या लढाईनंतर बंगालचा जो नवाब आहे तो कोणता व्यक्ती झालेला होता? ऑप्शन्समध्ये काय आहे? मीर कासिम, सिराज उद्दौला, मीर जाफरला किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन्स क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे। मीर जाफरला जो आहे विद्यार्थ्यांनो प्लासीच्या लढाईनंतर या ठिकाणी कशाचा? बंगालचा नवाब बनवण्यात आलेले दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। ऋग्वेदामध्ये कोणत्या देवताची पूजा केली जात होती ते आपल्याला विचारलेलं आहे। कशामध्ये? तर
या ठिकाणी विचारलेलं आहे की ऋग्वेदामध्ये कोणत्या देवाची पूजा केली जात होती. ऑप्शन्समध्ये आहेत रुद्र, अग्नी, वरीलपैकी दोन्ही किंवा विष्णू. तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. अग्नी तसेच रुद्र या दोन्हीही देवताची पूजा ऋग्वेदामध्ये प्रामुख्याने केलेली आपल्याला पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न असा आहे की सर्वात पहिला अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. अर्जुन पुरस्कार जो की सर्वात पहिला कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे विचारलेलं आहे. ऑप्शन्समध्ये आहेत या ठिकाणी सलीम दुरानी, कृष्णदास, तसेच विराट कोहली किंवा MS धोनी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे. सलीम दुरानी यांना जो आहे सर्वात पहिला अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत ज्यांनीही पाहिले त्यांचे मी अभिनंदन जे आहे मनापासून करतो. आणि तसेच आपली जी बॅचेस लॉन्च झालेली आहे विद्यार्थ्यांनो, ज्या बॅचेसमध्ये आपल्याला काय अतिशय महत्त्वाचे म्हणजेच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जी पोलीस भरती तसेच जिल्हा न्यायालय भरती येणार आहे. पोलीस भरती जी आहे विद्यार्थ्यांनो 17,000पेक्षा जास्त पदांची येणार आहे, कन्फर्म झालेली आहे. या पदासाठी एक बॅच जी की राहणार आहे आपली जिंदगी या नावाची आणि या बॅचेसची प्राईस आहे 1499 एवढी राहणार आहे. एवढी थोडीशी आपल्याला जास्त वाटू शकते कारण आपण 5 ते 6 शिक्षक हायर करणार आहोत. प्रत्येक विषयातील टॉपर शिक्षक आपण हायर करणार आहोत, त्या कारणास्तव एवढी आहे. याच्यामध्ये एनरोल करण्यासाठी काय करायचं आहे, स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि आपलं जे ॲडमिशन आहे कन्फर्म करून घ्यायचं आहे. तसेच या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीसाठी जी बी आपली भरती निघणार आहे विद्यार्थ्यांनो ती किती 11,000+ पदांची भरती निघणार आहे. आणि या भरतीसाठी देखील आपण काय केलेली आहे, एक बॅच लॉन्च केलेली आहे. बॅचचं नाव आहे विद्यार्थ्यांनो कब्जा या नावाची बॅच आहे. ही जी बॅच आहे आपल्याला कितीला मिळत आहे, फक्त आणि फक्त 999 मिळत आहे. या बॅचेसमध्येही आपल्याला प्रत्येक विषयातील म्हणजेच मराठी व्याकरण झालं, इंग्लिश ग्रामर झाले विद्यार्थ्यांनो, तसेच करंट अफेअर झाले आणि तसेच आपण इतर GK क्वेश्चन्स जे असतील त्यामधील टॉपर शिक्षक बोलावणार आहोत, हायर करणार आहोत. आणि त्या कारणास्तव दोन्हीपैकी कुठल्याही बॅचेसमध्ये आपल्याला जर एनरोल व्हायचं असेल तर नक्कीच व्हा, ही एक रिक्वेस्ट आहे. 17,000 पदाची पोलीस भरती आहे, 1499 मिळेल. आणि या ठिकाणी 11,000+ पदाची जी आपली जिल्हा न्यायालय भरती होणार आहे जिचं नाव कब्जा बॅचेस आपण ठेवलेलं आहे. ही बॅच 999ला आपल्याला मिळणार आहे. दोन्हीपैकी कोणत्याहीमध्ये आपले जे ॲडमिशन आहे कन्फर्म करण्यासाठी काय करायचं आहे, व्हॉट्सअपवर जे आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचं आहे. कुठली बॅच आपल्याला हवी आहे, ज्यामध्ये आपल्याला जी पोस्ट आहे हवी आहे म्हणजेच पोस्टची तयारी करत आहात ती घेण्यासाठी आपण कन्फर्म करू शकता आपलं ॲडमिशन. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.